याला आपण प्रेमाचं आविष्कार होणं किंवा प्रेम आम्हाला त्या क्रियेतून दिसणं याच्यापेक्षा ते भावातून व्यक्त होणं महत्वाचं आहे ना. भाव काय आहे हे महत्वाचं जास्त ना. म्हणून हे याज्ञवल्क्यांना सांगावं लागलं, नवारे पत्युक काम आहे. म्हणून नाथ महाराजांनी फार स्पष्टपणाने सांगितलं, जवत्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. नाथ महाराजांचे शब्द आहेत. मग आता ती काही ऐकून घ्यायला तयार नाही, रागराग करते, जवळ बसू देत नाही, नीट जेवण वाढत नाही का, स्वार्थ संपला. म्हणजे थोडक्यात याचा परामर्श घ्यायचा तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की व्यवहारामध्ये जीवानी जीवावर दाखवलेलं प्रेम हे खरं प्रेमच नसतं, कारण जीव हा प्रेमाचं अवलंबन होऊच शकत नाही. मग ते काय आहे, प्रेमाचं रूप घेतलेला तो स्वार्थ आहे. हे त्याचं सरळ उत्तर. प्रेमाचं रूप घेतलेला प्रेम नाहीच आहे असं मला म्हणायचं नाही, पण जीव हा प्रेमाचं अवलंबन होत नाही. म्हणून पंचदशीने हे सांगितलं, त्याचा अनुवाद ज्ञानेश्वरीत आपल्याला दिसतो. म्हणून पंचदशीने हे सांगितलं की प्रेमाचं अवलंबन काय आहे, प्रेमाचं अवलंबन फक्त आणि फक्त परमात्माच असू शकतो, दुसरं असूच शकत नाही. प्रेमास्पद म्हणण्यासारखा फक्त परमात्मा आहे, दुसरं कोणी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तीच भूमिका बोलून दाखवली. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तया खेवी आटे डिंडिमा संसारिक हे. ते खेवी आटे डिंडिमा संसारिक हे ज्ञानेश्वरीत म्हणणं काय आणि तुटेल धरणे प्रपंचाचे हे हरिपाठात म्हणणं काय, त्याचा अर्थ एकच आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्म निक्षते. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये एका श्रुतीला अनुसरून हे ग्रहण केलंय विद्यारण्याने. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः, हा आत्माच परम प्रेमास्पद असतो, कारण मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ना ते आत्म्याकरता करत असतो. प्रेमाचं मूळ अवलंबन परमात्मा एवढाच आहे. जीव जगत हे प्रेमाचे अवलंबन नाहीच आहे. ज्यांनी ज्यांनी परमात्मा सोडून प्रपंचावर प्रेम केलं ते सुखी झाले, तसं एक उदाहरण दाखवा. ज्यांनी ज्यांनी परमात्मा अवलंबन सोडून जीवावर प्रेम केलं ते सुखी झाले, उदाहरण दाखवा. बर, ज्यांनी परमात्म्यावरच प्रेम केलं, ज्यांनी प्रपंचाकडे बघितलंही नाही किंवा बघून न बघितल्यासारखं केलं किंवा परमात्म्यावर प्रेम करता करता प्रपंच केला, ते दुःखी राहिले, याचं तरी उदाहरण सांगा. मी दोन्ही बाजू बोलतोय. परमात्मा सोडून अन्यावर प्रेम करणारे सुखी दाखवा, किंवा परमात्म्यावर प्रेम करून बाकीच्यांचं काही कर्तव्य पालन करणारे दुःखी दाखवा. ज्यांनी परमात्म्यावर प्रेम केलं ते कधी दुःखी झाले नाही. ज्यांनी परमात्मा भिन्न पदार्थावर आपल्या अंतःकरणातला भाव ठेवला त्यांना दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडलं नाही. अंततोगत्वा साधे नियम आहेत. अंततोगत्वा म्हणतो मी. वरवर दिसत असेल, अजिबातच दिसत नाही असं नाही. म्हणजे हे ऐकून आता घरातले आपल्यावर प्रेम करतच नाहीत म्हणून त्यांना इडिस करण्यात घरी जाऊन आता तात्पर्य नाहीये, याच्यासाठी म्हणून सांगतो. अंततोगत, अंतिम, शेवटी फलरूप फलस्वरूप आपल्या हातात काय पडणार त्याचा विचार. संसाराविषयी आपल्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता यावी आणि आपल्याच संसारातल्या कुटुंबियांप्रती आपल्या अंतःकरणामध्ये द्वेषभाव निर्माण व्हावा, हे परमार्थाचं साध्य कधीही नव्हतं, कधीही नसणार आहे. तुटेल धरणे प्रपंचाचे आता अर्थ वेगळा आहे. परमात्म्यावरच म्हणजे मला अवलंबन फक्त परमात्मा आहे. आता कुत्र्यावर प्रेम केलं जातं, मांजरीवर प्रेम केलं जातं, घरामध्ये काही पक्षी पाळले जातात, त्यांच्यावर प्रेम करू नये का? अवश्य करा. कोण नाही म्हणतं याला? प्रेम करणं हा मुद्दा नाहीच आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, अजूनही थोडस पुढे बोलतो, परंतु ज्या गोष्टींवर आम्ही प्रेम करत आलो त्या गोष्टी कालांतरानं सुखाला कारण होणार आहेत का दुःखाला कारण होणार आहेत याचा विचार करावा, एवढंच आहे. व्यक्तीने व्यक्तीवर केलेलं प्रेम व्यक्तीच्या वियोगाच्या अपरिहार्यतेत दुःख देणारच आहे की नाही? सोपं करतो. एखादा मनुष्य कुत्र्यावर प्रेम करतो, करावं की करू नये? करावं, काही प्रश्न.
किती करावं? याला काही मर्यादा, याला काही मर्यादा असल्या पाहिजे. कारण का? कारण तो कुत्रा आज ना उद्या 15 वर्षांनी 20 वर्षांनी कधी ना कधीतरी मरणार आहे, त्याचं दुःख होणारच आहे ना. व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर केलेलं प्रेम, व्यक्तीच्या वियोगाची अपरिहार्यता आहे की नाही सामान्य जीवाच्या जीवनामध्ये? कधी ना कधीतरी तो वियोग होणारच आहे ना. पती पत्नीचा असेल, भावा भावाचा असेल, आईचा मुलाचा असेल, वडिलांचा मुलाचा असेल, वियोग तर होणार आहे ना. मग त्यांच्यावर जिवंत असेपर्यंत प्रेम करू नये का? असं कधीच म्हणणं नाहीये. भक्तिशास्त्राचंही नाही आणि अध्यात्माचंही नाही. अवश्य प्रेम केलं पाहिजे. मग हे जे प्रेम व्यक्त होताना दिसतं, या प्रेमाचं स्वरूप काय आहे? प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची नेमकी व्याख्या, एक व्याख्या आपल्याला भक्तिशास्त्राने केलेली आहे तेवढी सांगतो. थोडासा त्याचा विचार करतो. भावेवीण भक्ती, इथला भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेमाशिवाय भक्ती निर्माण होत नाही. आणि मग ते प्रेम म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार आपण करतो. भाव म्हणजे नेमकं काय? प्रेमाची नेमकी व्याख्या काय? भक्तिशास्त्राने एके ठिकाणी प्रेमाची व्याख्या करताना ती परिपूर्ण व्याख्या आहे असं म्हणता येत नाही, पण ती व्याख्या आहे. एके ठिकाणी असं म्हटलंय, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. त्याला प्रेम असं म्हणतात. कशाला प्रेम म्हणतात? सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे. विचार असा आहे, एकमेकांमधलं प्रेम उद्ध्वस्त होण्याची सगळी कारणं निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम असं म्हणतात. प्रेमाची एक व्याख्या अशी, उद्ध्वस्त होण्याची कारणं निर्माण झालेली आहेत, तो दुरावा निर्माण होण्याची सगळी कारणं निर्माण झालेली आहेत, पण तरीही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणा. जे निवृत्त होत नाही, जे नष्ट होत नाही त्याला प्रेम म्हणतात. मी उदाहरण सांगतो आपल्याला. अनेक उदाहरण आहेत, अर्थात भक्तिशास्त्रातली. देवापासून सुरू करून अगदी कुठपर्यंत हे आपल्याला सांगेन. उदाहरणं खूप आहेत. भगवान गोकुळ सोडून गेले, त्यानंतर गोकुळाकडे त्यांनी बघितलंही नाही. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. गोकुळ सोडून गेले, कंसाच्या यज्ञामध्ये गेले आणि त्यानंतर ते फिरून गोकुळात परत कधी भगवान आणि बलराम दादा हे दोघेही पुन्हा गोकुळामध्ये आले नाही. ठीक आहे. ज्या ज्या वेळेला गोपिका त्यांना भेटण्याकरता म्हणून अन्यत्र गेल्या, त्या त्या वेळेला याच गोपिकांचा अपमान करून त्यांनी परत पाठवून दिलेला आहे. गोपिकांनी किती प्रेम केलं त्याला मर्यादा नाही आहे. भगवंतावर गोपिकांचं किती प्रेम होतं? प्राणच होता तो गोपिकांचा. वेगी आणावा तो सये प्राण माझा. ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी आहे. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचो निकेशवा अनुनावडे, जीवे अनुसरलीये अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राण माझा. एक गोपिका विरहिणी बोलते ही. तो जीवाचा जीव आहे, भावाचा भाव आहे. इथे येणारच आहे मी. प्रेम भावाची या भावा, तेव्हा तुझ्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. तू मला सोडून गेलास. मग ती गोपिकांना सांगते, अगं त्याला घेऊन या. नाही आला तर काय बिघडेल? नाही आला तर मी मरेन. का? कारण तो माझा प्राण आहे. वेगी आणावा तो सये प्राण माझा, माझा प्राण आहे तो. इतकं गोपिकांनी प्रेम. त्या प्रेमाला मर्यादा नाही आहे. त्याला दुसरं समांतर उदाहरण नाहीये. इतकं प्रेम. त्या कबीर महाराजांचा एक दोहा या संबंधामध्ये. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांच्या मागे जेव्हा लोक लागले आणि कबीर महाराजांना म्हणायला लागले की तुम्ही भक्त आहात, देवावर प्रेम करता, तर हे प्रेम कसं करायचं असतं आम्हाला शिकवा. त्यावेळेला त्या मागे आलेल्या लोकांकडे वळून कबीर महाराजांनी असं सांगितलं, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. अरे माझ्याकडे काय येता प्रेम शिकायला? मला प्रेम कळत नाहीये, मला प्रेम करता येत नाही. प्रेम म्हणजे काय मला सांगता येत नाही, दाखवता येणार नाही. अरे मग आम्हाला कसं कळणार? मी तुम्हाला पत्ता सांगतो. कुठे जाऊ आम्ही? ज्या जमुना के तीर, यमुनेच्या तीरावर जा. तिथे गोकुळ आहे. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीर महाराज सांगतात, तिथल्या एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहत जातील. इतकं प्रेम गोपिकांनी भगवंतावर केलं.
म्हणून प्रेमा करता भक्ती करता म्हणून गोपिकांचंच उदाहरण नारदांना द्यावं लागलं भक्तिसूत्रामध्ये. यथा व्रज गोपिकानाम असं सांगावं लागलं. हे सूत्र आले भक्तिसूत्रामध्ये. अशा भक्तीची उदाहरणं आहेत. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते इति. हे भक्तीचं स्वरूप सांगून मग नारद महर्षींना विचारण्यात आलं की अशी भक्ती असते जगतामध्ये? अस्ति एवं. अरे कुठे आम्हाला दाखवा. यथा व्रज गोपिकाना. व्रजातल्या गोपिका बघा भगवंतावर काय इतकं प्रेम भगवंतावर गोपिकांनी केलं. मी उलट विचारतो, भगवंताचं प्रेम नव्हतं का गोपिकांवर? किती प्रेम होतं. त्या गोपिकांकरता वाटेल ते करण्याची तयारी होती. त्या गोपिका एकत्रित यायच्या. कृष्णा नाचून दाखव रे म्हणलं की हे डोक्यावर हात ठेवून नाचून दाखवायचे. कृष्णा थोडं रांगून दाखव आम्हाला, रांगून दाखव. कृष्णा अमुक करून दाखव, तमुक करून दाखव. रडून दाखव, रडून दाखव. हसून दाखव, हसून दाखव. आमच्या बरोबर लपाछपी खेळ, तसं अमुक कर, तसं तुम्ही म्हणाल ते. भगवंतानी त्यांचा एक शब्द खाली पडू दिला नाही. इतकं प्रेम भगवंतानी केलं आणि तितकंच प्रेम गोपिकांनी भगवंतावर केलं. निजांगमपि या गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम परम न मे किंचित निगूढ प्रेम भाजनम. असे भगवंताचे शब्द आहेत अर्जुनाला उद्देशून. त्या गोपिकांच्या प्रेमाचं लक्षण सांगतात. निजांगमपि या गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम परम न मे निगूढ प्रेम भाजनम. त्या गोपिका त्यांच्या करता कधी जगल्या नाहीत अर्जुना. गोपिकांनी कुंकू लावलं हे त्यांच्या सौभाग्याचं लेणं म्हणून कधीच लावलं नाही. कुंकू नसलेलं कपाळ मला बघायला आवडणार नाही म्हणून कुंकू लावलं. गोपिकांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे धारण केले, वेगवेगळे अलंकार धारण केले. त्यांना सोन्याचे अलंकार धारण करायची हौस होती. स्त्री सुलभ स्वभाव होता म्हणून अलंकार धारण नाही केले त्यांनी. गळ्यामध्ये हातामध्ये अलंकार नसलेले आम्ही बघायला देवाच्या डोळ्याला बरं वाटणार नाही म्हणून अलंकार धारण केले. निजांगमपि या गोप्यो ममेति समुपासते. इतकं प्रेम गोपिकाने माझ्यावर केलं. ते भगवंताने अर्जुनाला अनेक ठिकाणी सांगितलं. त्यातलं एक वचन आता आठवलं. इतकं प्रेम केलं. आता इतकं प्रेम ज्या दोघांमध्ये अवताराला आल्यापासून ते 8 वर्षाचे होईपर्यंत अखंड प्रेम होतं, ते भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर गोपिकांची चौकशी करायला तयार नाही. गोपिकांकडे पुन्हा फिरकून यायला तयार नाही. गोपिकांच्या संबंधाने काही विचार करायला तयार नाही. त्या गोपिका भेटल्या तर त्यांना वाटेल तसं बोलून त्यांचा अपमान केलेला आहे. मला एवढंच विचारायचं आहे, आपल्या बाबतीत असं झालं असतं तर आपण काय केलं असतं? एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, कालांतराने ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली, पुन्हा कधीही तिने फोन केला नाही, पत्र पाठवलं नाही, आपली दखल घेतली नाही, एखाद 2 वेळेला फोन आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अपमान सहन करावा लागला. असं जर त्या व्यक्तीच्या बाबतीत लहानपणापासून ते कॉलेज पर्यंत आपण एकत्र राहिलेलो आहोत, एकत्र जेवलेलो आहोत, एकत्र अभ्यास केलेला आहे, एकमेकां वाचून एकमेकांची ओळख पटू नये समाजाला, इतके एकत्र राहिलेलो आहोत, आणि अशी व्यक्ती, असा एखादा मित्र फोन केल्यानंतर अपमान करतो, भेटायला येत नाही, गावामध्ये येऊन सुद्धा आपल्याला भेटत नाही, आपली दखल घेत नाही, आपण फोन केला तर तो उचलत नाही, चांगलं बोलत नाही, बोलला तर अपमान करतो, ओळख नाही असं जणू आपली ओळख नाही असं दाखवतो. असं जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्या जीवनामध्ये घडलं असतं तर आपण काय केलं असतं? आपण विचार करून पहा. आपण त्याचं तोंड बघितलं नसतं, आपणही त्याच्याशी तसेच वागलो असतो. प्रसंगी त्याच्या माघारी हा मैत्री करण्याच्या योग्यतेचा नाही असा प्रचार केला असता. तो चांगला पहिल्यापासूनच नव्हता असं म्हटलं असतं, रडलो असतो, दुःख वाटलं असतं, त्याचा संबंध तोडून टाकला असता, त्याचा नंबर, अगदी पराकोटीचा द्वेष म्हणजे नंबर डिलीट केला असता. आता द्वेषाचं जे परिमाण आहे ना ते एवढंच आहे.
सध्या द्वेषाचं परिमाण काय आहे तर एवढंच आहे की त्याचं पेज अनफॉलो केलं असतं, त्याचा नंबर डिलीट केला असता, एवढंच आपण केलं असतं ना. एवढं सगळं होऊनही गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम यत्किंचितही कमी झालं नाही, म्हणून त्याला प्रेम म्हणतात. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊ नये, जे उद्ध्वस्त होत नाही त्याचं नाव प्रेम असं आहे. हे प्रेमाचं एक लक्षण भक्तिशास्त्राने सांगितलंय. असं प्रेम निर्माण होऊन याच्यातून जी भक्ती निर्माण होते, त्या भक्तीनंच तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. त्या भक्तीनेच त्या परमात्म्याचं ध्यान करता येतं, त्या भक्तीनंच त्या परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. या भावाच्या विविध अवस्था आहेत, या प्रेमाच्या विविध भूमिका आहेत. कशाला प्रेम म्हणावं हे आपल्याला कळत नाही. त्याही पेक्षा एक सोपं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय प्रेमाचं. प्रेम म्हणजे काय? जो समोर आल्यानंतर काय करावं हे आपल्याला सुचत नाही, तिथं प्रेम असतं. प्रेमाचं सोपं लक्षण. आपण जिथं गोंधळून जातो ते प्रेम. आवडीचा मित्र घरी आला, काय करावं कळत नाही. आधी आपण त्याला म्हणतो बस बस, मग तू बसायला लागले, नाही नाही तू पलंगावर बस. प्रेम आहे. पलंगावर बसायला नको नको, तू माझ्या वडिलांच्या खुर्चीत बस, तुम्हाला प्रेमास्पद आहे. मग तिथं बसायला लागला, तसं नको, आईकडे आतच जाऊ आपण. आत बसायला लागला, तिथं त्याच्याबद्दल काय करावं आणि कशी भूमिका घ्यावी, कोणता व्यवहार करावा हे जिथं कळत नाही, किंवा ज्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला व्यवहाराचा विसर पडतो त्याला प्रेम असं म्हणतात. अजून सोपं करायचं झालं, ज्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला व्यवहाराचा विसर पडतो त्याला प्रेम म्हणतात. याच्यापेक्षा पुढची पायरी सांगतो. ज्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला व्यवहाराचा नुसता विसर पडत नाही, तर व्यवहार आपला विपरीत होतो त्याला प्रेम म्हणतात. व्यवहार घडतो पण विपरीत व्यवहार घडतो. मी उदाहरण सांगतो पुन्हा. आपल्याला गोपिका भगवंतावर प्रेम करतात, आत्ताच आपण बोललो. त्या गोपिका दूध विकायला बाहेर पडतात. आता दूध विकायला बाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री, आता आपल्याकडे दूध वगैरे गवळणी विकायला आणणं बंद झालं, आता पिशव्या मिळतात. त्यामुळे मी शहरात बघितलंय, मुंबईलाही मी पाहिलंय, तिथल्या घरातल्या नवीन मुलांना म्हैस दूध देते हे माहित नाही, किंवा गाय दूध देते हे माहित नाही. सहज मी घरामध्ये विचारलं मुलाला, तू गाईचं दूध पितोस का म्हशीचं दूध पितोस? त्याला ते कळलं नाही. तो म्हटलं म्हणजे काय? मग मी त्याला विचारलं, तुला दूध कोण देतं? म्हटलं भैया. त्याला गाय दूध देते माहितीच नाही. आता ते बंद झालं. पण आपल्याकडे जुन्या काळातल्या लोकांना माहिती, आपण आपल्याला आठवतही असेल, दूध विकायला गवळणी यायच्या, फळं विकायला माणसं यायची, भांडी विकायला माणसं यायची गल्लीमध्ये वगैरे वगैरे, आपल्याला आठवत असेल. तर गोपिका दूध विकायला जेव्हा मथुरेमध्ये गल्लीमध्ये फिरायला लागल्या, तेव्हा दूध विकणारी बाई काय म्हणेल? दूध घ्या. दही विकणारी बाई काय म्हणेल? दही घ्या. आंबे विकणारी बाई म्हणेल आंबे घ्या. तसं दूध विकायला बाहेर गेलेली गवळण ती असं म्हणायला लागली, गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. आता विकायला लागली दूध. व्यवहार चालू आहे की नाही? चालू आहे. पण तो व्यवहार विपरीत रूपानं चालू आहे. ज्याची विक्री चालू आहे त्याचं नाव न येता भगवंताचंच नाव मुखाला येतं, याला प्रेम असं म्हणतात. ज्या प्रेमामध्ये व्यवहार विसरला जातो ही प्रेमाची अवस्था आहेच आहे. पण ज्या उपस्थितीमध्ये व्यवहार चालू राहतो पण विपरीत होतो, ते तीव्र प्रेमाचं लक्षण आहे. तीव्र प्रेमाचं लक्षण. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. का तर देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, तुका म्हणे हासे जन, नाही कानते ठाई. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आता दूध विकायला बाहेर पडलेली बाई गोविंद घ्या म्हणत असेल तर लोक हसणार की नाही? अरे तू काय गोविंद विकायला आणलाय का? दूध आहे ना तुझ्या डोक्यावर. नामदेवरायांची गवळण आहे, मस्तकी ठेवून या डेरा, करो निघाली विकरा, साच करीत असे पुकारा, गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या.
नवदेरांची गवळण, त्याच अर्थाची. मग लोक हसायला लागले तरी तिला त्याचं वाईट वाटले. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. माहितीच नाही, कारण कान लोकांच्या हसण्याकडे कधी गेलेच नाही. ते नामाला सोडून त्या कानाने दुसरं काही ऐकलंच नाही. डोळ्यांनी देवाला सोडून दुसरं काही बघितलेलंच नाही. सगळी इंद्रिय एक आलंबनात्मक झाली. सकल इंद्रियांना एकच आलंबन मिळायचं असेल तर तो परमात्माच असतो. परमात्मा भिन्न पदार्थ हे सर्व इंद्रियांचं एक समयावच्छेदानं एक आलंबन होऊ शकत नाही. आता हे अवघड झालं ना. असं आहे की कानाचा विषय, डोळ्याचा विषय, नाकाचा विषय, रसनेचा विषय आणि त्वचेचा विषय एकच असेल का? कानाचा विषय शब्द आहे. सहजे शब्द तरी विषो श्रवणाचा, परी कपाळी पेटे मेघा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. कानाचा विषय शब्द, डोळ्याचा विषय रूप, रूपाचा सुजाण डोळा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाकाचा विषय आहे गंध, त्वचेचा विषय आहे स्पर्श, जिव्हेचा विषय आहे रस. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आपण मागे बोललो. हे ज्या महाभूतापासून ज्या इंद्रियाची निर्मिती होते त्या महाभूतापासून बनलेला विषयच त्या इंद्रियाचा विषय होतो. दुसरा विषय होत नाही. आकाशापासून कर्णेंद्रिय, कान हे इंद्रिय आकाशापासून तयार झालं. पंचमहाभूतातला आकाश आणि सत्वगुण या दोघांच्या मिलनातून आपल्याला ज्ञानेंद्रिय प्राप्त होतात. त्याच्यात आकाश आणि सत्वगुण याच्यातून कर्णेंद्रिय प्राप्त झालं, ज्ञानेंद्रिय. आता आकाशापासून जर कर्णेंद्रिय प्राप्त झालं असेल तर आकाशापासून बनलेला शब्दच त्याचा विषय होतो. पृथ्वीपासून बनलेला त्याचा विषय होत नाही, असा एक नियम आहे. त्यामुळे प्रत्येक महाभूत प्रत्येक इंद्रिय वेगळ्या महाभूतापासून निर्माण झालेला असल्यामुळे प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा. पण आपण आलंबनाचा विचार जर करायला लागलो तर परमात्मा हा कानाचाही विषय आहे, परमात्मा हा डोळ्याचाही विषय आहे, परमात्मा हा रसनेचाही विषय आहे, परमात्मा हा त्वचेचाही विषय आहे आणि परमात्मा हा घ्राणेंद्रियाचाही विषय आहे. जगामध्ये एकमेव विषय असा आहे की जो सकल इंद्रियांचं एक समयावच्छेदाने एक आलंबन होऊ शकतो, तो म्हणजे परमात्मा. त्यामुळे प्रेम हे फक्त परमात्म्यावरच होऊ शकतं, अन्यत्र होऊ शकणार नाही. म्हणून ज्याच्या उपस्थितीमध्ये व्यवहार विपरीत होतो त्याला प्रेम असं म्हणता येईल. गोंधळून जातो मनुष्य, काय करावं कळत नाही, काय बोलावं कळत नाही. आमचे आजोबा एक गोष्ट सांगायची. व्यवहाराच्या दृष्टीनेच आहे, पण ते काय झालं म्हणे की आता सासूचं जावयाचं प्रेम कसं असतं त्याच्याकरता मला खरं तर स्वतंत्र प्रवचन करावं लागेल. पण बहुतेकांना ते माहिती असतं, त्याचं उदाहरण ते द्यायचे. एके दिवशी साधं घर, जुन्या काळामध्ये घरं सारवली जायची शेणाने, भिंती जमिनी शेणाने सारवल्या, मातीची घरं असल्यामुळे शेणाने सारवल्या. एक सासू आपल्या घरामध्ये शेणाने जमीन सारवत होती. आता सारवणं चालू असताना शेण अंगावर पडणार, त्याचे शिंतोडे अंगावर उडणार, ते काही कोपरापर्यंत हात त्या शेणामध्ये भरलेले असणार. अशा कामामध्ये कोणी बाई पैठणी नेसून थोडंच हे करेल किंवा अलंकार धारण करून नाकात नथ वगैरे घालून थोडंच अशी कामं करेल. ते काय आपलं लुगडं किंवा साडीवर पोचवून ते शेणाने ते भरबटलेले हात, शेणाचे शिंतोडे उडालेले केस, आता ही कामं सगळी आंघोळीच्या आधी करावी लागते. त्याच्यामुळे केस वगैरे असे विस्कटलेले अशा ह्याच्यामध्ये ती सारवत असताना, अवतारामध्ये सारवत असताना अचानक न सांगता जावई आला आणि त्यांनी दरवाजा वाजवल्यानंतर तिला काय माहिती, काही कल्पनाच नाही. तिला शेजारीने आली असेल मैत्रीण म्हणून तिने तशाच अवस्थेमध्ये दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर एकदम जावई. आमचे आजोबा म्हणायचे जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असतं असं म्हणायचे. ते एकदम समोर दिसल्याबरोबर तिला काय करावं हेच कळेना. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या सासूबाईचं आपल्याला दर्शन होईल
याची त्यालाही बिचाऱ्याला कल्पना नव्हती. त्यामुळे तोही थोडासा गोंधळून गेला, ही गोंधळून गेली, काय करावं कळेना. दार उघडलेलं, अवतार सगळा असा, शेणाने बरबटलेले हात, दुगडं वगैरे वर पोचलेलं, आणि एकदम जावई समोर दिसला. काय करावं तिला कळेना, काय करावं त्याला कळेना. आता ही कोंडी काहीतरी फोडायची म्हणून तो घोड्यावर बसून आला होता. म्हणून त्यांनी सहज सासूला विचारलं, सासूबाई घोडं कुठे बांधू? ती म्हणाली, बांधा माझ्या कमरेला. आता हा व्यवहार झाला की नाही? झाला. पण योग्य झाला का विपरीत झाला? विपरीत झाला. काय कारण आहे? काय कारण आहे? बस एवढंच मला म्हणायचं होतं. प्रेम म्हणजे हे तुमच्याकडून आलं असतं तर अधिक आनंद मिळाला असता. ते प्रेम एवढं एकच कारण आहे. काय करावं? प्रेमाची नेमकी लक्षणं काय आहेत? ही लक्षणं आपल्याला दिसतात, दिसत नाहीत असं नाही, पण ही लक्षणं दिसली म्हणून एवढंच प्रेम आहे असं सांगता येत. कारण त्या प्रेमाची व्यापकता जर आपण बघितली तर कशाही भूमिकेतून प्रेमाची अभिव्यक्ती होऊ शकते आणि प्रेमाचा भाव सिद्ध होऊ शकतो. कशाला प्रेम म्हणतात? अजून एक लक्षण आपल्याला ज्ञानेश्वरीत दिसतं, अर्जुन आणि भगवंताच्या संवादामध्ये. त्याची गंमत सांगतो मी. कशाला प्रेम म्हणतात? प्रेमाचं अजून एक लक्षण सांग. जे लहानाला लहान ठेवत नाही, मोठ्याला मोठं ठेवत नाही, त्याला प्रेम म्हणतात. साधी सोपी व्याख्या. ज्याच्यामध्ये लहान मोठेपणा संपून जातो तो ते प्रेम. अर्जुन काय भगवंता एवढा मोठा होता काय? आणि भगवान काय अर्जुना एवढे लहान होते काय? हा अज्ञानी, ते ज्ञान स्वरूप, त्याला काहीच कळलं नाही, त्यांना सगळं माहिती होतं. त्याला काहीतरी करण्याचं सामर्थ्य मिळवावं लागलं, यांना सगळं करण्याचं सामर्थ्य आहे. त्याला सामर्थ्य नसूनही करावं लागलं, यांना सामर्थ्य असूनही शांत बसावं लागलं. कितीतरी फरक. पण तरी सुद्धा भगवान आणि अर्जुन समपातळीवर आलेले दिसतात ना. का दिसतात? एकच कारण आहे, प्रेम. दुसरं काही कारण नाही. जे लहानाला लहान ठेवत नाही, जे मोठ्याला मोठं ठेवत नाही, दोघांना समानावर. आमच्याकडे एक कलेक्टर होते, फार कडक होते. म्हणजे क्षुल्लक कारणावरून खूप शिव्या द्यायचे, कामं करायचे नाही, आलेला अर्ज असा फाडून टाकायचे, फेकून द्यायचे अंगावर. इतकं तुम्हाला लिहिता येत नाही, हे शब्द वापरता येत नाही, इतकी चूक करतात. थोडं काहीतरी. आता खेड्यातली माणसं असायची तर त्यांच्याकडून थोडं फार कमी जास्त अजिबात सहन व्हायचं नाही. फाड 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 बोलायचे, कामं करून द्यायची नाही, चिडायचे. माझ्या परिचयाचे होते, हे या कारणाने नव्हते पण आधीपासूनच परिचय. ते जिथे होते, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथे मला एकदा कीर्तनाला जाण्याचा प्रसंग आला. मग गेलो. त्यांनाही कुठेतरी पत्रिका वाचली असेल, बोर्ड वाचला असेल, माझं कीर्तन आहे म्हटल्यानंतर परिचय असल्यामुळे त्या दिवशी रात्री कीर्तनाला आलो. कीर्तन सगळं झालं, आम्ही बसलो एका बैठकीमध्ये. त्यांनी मला विचारलं की उद्याचा कार्यक्रम काय? काय नाही, उद्या सकाळी अमुक अमुक गावाला जायचं आहे, निघणार आहे सकाळी 10-10:30. कुठल्या गावाला जाणार? अमक्या अमक्या. त्यामुळे काही नाही, मी तुम्हाला एवढ्या करता विचारलं की तुम्ही ज्या गावाला चालला आहात तो रस्ता माझ्या घरासमोरनं जातो. आता जिल्हाधिकाऱ्याचं घर, ते क्वार्टर वगैरे मोठं असतं, माझ्या घरासमोरनं तो रस्ता जातो. काही नाही, 1-2 मिनिट माझ्याकडे या, उद्या सुट्टी आहे, रविवारचा दिवस आहे, सुट्टी आहे, त्यामुळे मी घरीच आहे, सकाळी माझ्या घरी या, थोडंसं दूध घ्या आणि पुढे जा. नाही म्हणायची सोयच नव्हती. कशावरून चिडले असते सांगता आलं नसतं. म्हटलं ठीक आहे साहेब, गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं सगळं आवरल्यानंतर जाताना मी त्यांच्या घरी गेलो. जेव्हा मी आत गेलो त्यांच्या त्या प्रांगणामध्ये, त्यांच्या घराचा दरवाजा असा पुढं केलेला होता. आता मी दाराबाहेर गेलो. मी या संभ्रमात होतो की जावं की न जावं. समजा उघडून गेलो असतो आणि एकदम जर भडकलं, कुणी सांगितलं तुम्हाला आधी वा बाहेर, कशाला अपमान करून गेला. पण समजा बंद आहे म्हणून निघून गेलो असतो तर ते म्हणाले असते, तुम्हाला साधं दार वाजवता आलं नाही का? इतका काय अभिमान? आम्ही घरी बोलवतो प्रेमाने, तुम्ही अनादर करता आमचा. ते रागवले असते. काय करावं मला नेमकं कळेना. मी थोडा वेळ तसाच उभा राहिलो. बघितलं बारकाईनं, दार लावलेलं नव्हतं, फक्त थोडं पुढं केलेलं होतं, फट होती. मी त्या फटीतून मला सवय नाहीये, पण
माझं पुढचा प्रवास अडकला होता म्हणून मी त्या फटीतनं असं वाकून बघितलं. तर मला असं दिसलं की हे जे जिल्हाधिकारी हे झाले होते घोडा आणि त्यांचा नातू त्यांच्या पाठीवर बसला होता आणि त्यांच्याच खिशाचं पेन काढून त्यांना हाईट हाईट करत त्यांचं फिरणं त्या बैठकीमध्ये चालू. मला कळेना काय कर. मी तसा ते फिरता फिरता त्यांनाच त्या फटीमधून दिसलं, पांढरे कपडे वगैरे. अरे आपण महाराजांना पटकन त्या मुलाला खाली उतरवलं. ते उठले, उभे राहिले, दार उघडलं, माझं स्वागत केलं. दरवाजा या 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 महाराज या. कधी आलात? मी म्हणलं तुमच्या नातवाने पहिल्यांदा हाईक केलं ना तेव्हापासून इथंच उभा आहे, गेलो नाही कुठे, कुठेच गेलो, इथेच उभा आहे. ते म्हणाले सगळं बघितलं. म्हणलं का सोडू? का सोडण्याचं कारण आहे मला दृष्टांत लांबायचा नाही. मी कशा करता ही घटना आपल्याला सांगितली. एक जिल्हाधिकारी ज्याच्या समोर उभं राहण्याकरता प्रतिष्ठित माणसं सुद्धा घाबरतात, त्यांच्या पाठीवर एक लहान मुलगा घोडा म्हणून स्वार होतो आणि त्यांना चाबूक मारल्यासारखं करतो. याचं कारण काय असेल? प्रेम, याच्याशिवाय दुसरं कारण नाही. ज्याने त्याला कलेक्टर ठेवलं नाही, याला बालक ठेवलं नाही, त्या दोघांना समपातळीवर जे आणलं त्याला प्रेम अशी संज्ञा आहे. भक्त आणि परमात्मा हे दोन भिन्न पातळीवर राहत नाही, भिन्न सत्तेवर राहत नाही, लहान मोठे राहत नाहीत, योग्य अयोग्य राहत नाहीत, उचित अनुचिततेचा कोणताही भाव नसतो, ज्ञान अज्ञानाचा भेद त्यांच्या ठिकाणी राहिलेला नसतो. नाहीतर गवळीयाची ताकबिरे कोण पुरेचा काय त्यांना कळत होतं म्हणून. गवळ्याची पोरं काही वेदाचं अध्ययन होतं का शास्त्राचं अध्ययन होतं काय, त्यांच्याकडे काही फार दिव्य अशी शक्ती होती का, काय फार जगताला शहाणपणा देणारे ते ज्ञानी होते का, फार मोठे शास्त्रज्ञ होते, काय होतं काय त्यांच्याजवळ? गायी गुरांच्या मागे जाणारी, शेणकाडी करणारी ती पोरं. पण भगवंतानी त्यांच्या मुखातला घास काढून खावा इतकं प्रेम भगवंतानी करावं, काय कारण आहे? कारण आपपर असा जो भाव असतो याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता, जी उच्च नीच भाव जो निर्माण झालेला असतो, तो ज्या पातळीवर येऊन संपतो त्याला प्रेम अशी संज्ञा दिली जाते. म्हणून असं प्रेम अंतःकरणामध्ये ठेवणं, त्याच्यातून भक्ती उदयाला येते. भावेवीण भक्ती, आणि अशी भक्ती जी निर्माण होते ती भक्तीच आपल्याला मुक्ती देते, म्हणजे मोक्ष देते. भक्ती वीण मुक्ती बोलू नये. आता मोक्ष हा भक्तीने मिळतो का असा विचार केला तर ज्ञानशास्त्राने सांगितलं मुळीच मिळत नाही. मोक्ष मिळेल तर ज्ञानानेच मिळेल. ज्ञानादेव तू कैवल्यम असं एक श्रुती आहे गौड उपनिषदात. कैवल्य शब्दाचा अर्थ मोक्ष असा आहे. मोक्ष म्हणजे केवल असा शब्द आहे. त्या केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. केवल, केवल म्हणजे एक, एक अन्यांचा अभाव जिथे असतो, एकरूपता जिथं प्राप्त होते ते केवलत्व. केवलत्व झालं की त्याचं भाववाचक नाम होतं कैवल्य. आणि असं कैवल्य म्हणजे मोक्ष. तो मोक्ष कशाने प्राप्त होतं? ज्ञानात एव, ज्ञानानेच प्राप्त होतो असं श्रुती बोलते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भक्तीशिवाय मुक्ती बोलू नका, भक्तीनेच मुक्ती प्राप्त होते. हेच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना असं म्हणतात, ज्ञाने वीणे एके उपाय करीसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखीये. 15व्या अध्याय. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने तुला या संसार सागरातून बाहेर पडता येणार नाही, हेच ज्ञानेश्वर महाराज तिथं बोलले. इथं बोलताना मात्र भक्ती वीण मुक्ती असं म्हणतात. मग हे भक्तीशिवाय मुक्ती कशी, या प्रेमाचं रहस्य अजून नेमकं कशामध्ये सामावलेलं असू शकतं, त्या प्रेमाबद्दल थोडंसं आणि भक्तीशिवाय मुक्ती याही गोष्टीचा विचार आणि थोडासा पुढचा विचार आपल्याला करायचा आहे. आजची वेळ संपली आहे म्हणून फक्त इथे थांबतो. थोडासा जास्तच वेळ मी घेतला, सुरुवातीला थोडा उशीर झाल्यामुळे थोडासा जास्त वेळ आपला घेतला. राहिलेला जो विचार आहे तो उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर 6 वाजता आपण पुन्हा भेटू. तेव्हा या प्रेमाच्या संबंधानं आणि भक्तीशिवाय मुक्ती असा जो विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलाय की ज्याला सकल शास्त्रांचा विरोध आहे, त्याचा विचार नेमका काय, ज्ञानेश्वर महाराजांना काय अभिप्रेत आहे याचा विचार करण्याचा थोडासा प्रयत्न उद्या करतो. आत्ता पुरता इथे थांबतो. कुंडली कवरदा विठ्ठल.